हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आणि मजेत ना? चला तर आज मी तुमच्यासोबत हा लॉंग व्हिडिओ शेअर करते. खरं सांगायचं तर आपल्या चॅनलवर लॉंग व्हिडिओ खूप दिवसांनी येतोय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण हा व्हिडिओ आमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. आम्हाला भेटायला कोणीतरी येणार होतं, म्हणूनच आम्ही निघालो पुन्हा एकदा आमची क्वार्टर्स लाईफ एन्जॉय करण्यासाठी. आणि तिथेच आम्हाला भेटायला कोणीतरी येणार होतं. वाटेत छान गाणी लागली होती. गाणी लागल्यावरती आम्ही सगळेजण अशाच मस्ती करत करत जात असतो. डान्स चालू होता आम्हा सर्वांचा आणि हा स्पेशल डान्स तुमच्यासाठी कसा वाटतोय सांगा बरं. अगस्तीचा हा डान्स चालू होता आणि माझं अचानक त्याच्याकडे लक्ष गेलं, सो मी हा मोमेंटही कॅप्चर केला. त्यानंतर हा मस्त असा सुनसान रस्ता ना मला तर खूप आवडतो. खूप छान वाटतं. पावसाळ्यात इथे खूप जास्त हिरवळ असते. हा, मी इथे आली ना राहायला, तुम्हाला नक्की दाखवेन पावसाळ्यात तिथली हिरवळ. सो चला आता इथे आल्यानंतर माझी साफसफाई तर सुरू होणारच आणि बर्फीचं चालू होतं ग्रीटिंग बनवण्याचं. आणि हीच ती व्यक्ती ज्या व्यक्तीसाठी आम्ही इथे आलो होतो, म्हणजे माझ्या बर्फीची ही छोटीशी मैत्रीण. आफ्टर 8 मंथ म्हणजे 8 महिन्यांनंतर ह्यांची भेट होत होती. अशी काहीशी गळाभेट झाली या दोघींची. खूप छान असेल ही माझी मैत्रीण. सो चला, हिनी या दोघांना मस्त अशी स्कूटीची एक राऊंड मारून आणला आणि त्यानंतर आमच्या अशा गप्पा रंगल्या होत्या. संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळ झाली तरी आम्ही अशा मस्त अशा गप्पा मारत होतो, फिरत होतो. मुलांना इथे जवळून ट्रॅक्टर चालला होता, तर या मावशींनी त्यांना ऊस दिला सगळ्यांना. सो मुलांनी तो ऊस खात खात संध्याकाळ मस्त एन्जॉय केली. त्यानंतर आम्ही मस्त असे झोके खेळलो. आम्ही तिघीजणी मिळून मस्त फुल एन्जॉय केला आणि आजचा हा व्हिडिओ तर त्याच संदर्भातला आहे. सो चला, आमचे हे छान छान फोटोज आणि आमच्या मुलांचे हे खेळ. कभी सच कभी आज कभी ना 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 पोशंपा पोशंपा आगा पोशंपा बाई पोशंपा डाकुओने क्या किया 100 रुपए की घड़ी चुराई आटाने की रबड़ी खाई अब तो जेल में जाना पड़ेगा जेल का खाना खाना पड़ेगा जेल का पानी पीना पड़ेगा अब तो जेल में जाना पड़ेगा पकड़े गए. मुलांचे हे खेळ पाहताना असं वाटलं काही क्षणासाठी आम्ही सुद्धा लहानच झालो होतो. पण नंतर लक्षात आलं, चला आता स्वयंपाकाची तयारी करायलाच पाहिजे, कारण हा 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 कर डान्स. ए वेदू इकडे डान्स कर तुझ्यासोबत. आज हम पार्टी करेंगे आज हम बिरयानी पार्टी करेंगे. व्हेरी गुड. अगस्त्य आज अगस्त्य पार्टी करेंगे आज तो हम पार्टी करेंगे आज आज ना आमच्या घरी ना पार्टी होणार आहे, कारण की सगळे मिळून बिर्याणी खाणार आहेत ना, म्हणून ना आज आमच्या घरी पार्टी होणार. सर्व मुलांमध्ये अगस्त्याचा आवाजच येत नव्हता, त्याच्यामुळे तो इथे येऊन रुसून बसला होता. त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर फायनली आम्ही इथे आलो त्या ताईंच्या घरी, जिथे आम्ही चूल पेटवून करणार होतो मस्त अशी बिर्याणी पार्टी. सो चला, सर्वजण एकत्र असल्यावरती मजाच वेगळी असते. त्या ताईंकडूनच त्यांचा ट्रायपॉड घेतला आणि त्याच्यावरती मस्त असा कॅमेरा लावून आम्ही इथे कटिंग करायला बसलो. सगळं चिरायचं होतं, कांदे, टोमॅटो, आलं, लसूण, सगळं बरंच काही काही होतं, कोथिंबीर पण होती आणि हे सगळं करायचं होतं. आणि आम्हाला ना म्हणजे जेवणाचं कसलंच टेन्शन नव्हतं की बाबा ह्या टायमिंगला एवढा उशीर झालाय आणि त्याच्यानंतर आम्ही बिर्याणी स्टार्ट केली आहे, बाबा आम्हाला जेवायला उशीर होईल, मुलांना भूक. आमचं काही म्हणजे काहीच लक्ष नव्हतं. आम्ही मस्त एन्जॉय करत होतो आजची संध्याकाळ. स्वयंपाक तर होतच होता, पण एन्जॉयमेंट एक वेगळ्याच लेवलची होती आणि आम्ही सगळेजण मस्त असे गप्पा मारत मारत सगळं एन्जॉयमेंट चालू होती. सोबतच आमची बिर्याणीची तयारी सुद्धा चालू होती, प्रिपरेशन चालू होतं. आता इथे पहा, त्या ताई मॅरिनेशन करत होत्या. आम्ही आतमध्ये गेले तर त्या म्हणल्या तुम्हीच करा मॅरिनेट चिकन. सो मी इथे मॅरिनेशन करते आणि आमच्या दोघींच्या सुद्धा गप्पा चालू आहेत. सो त्या म्हणत होत्या तुमच्या म्हणजे मी त्यांना म्हणत होते की माझा चॅनल कधी मॉनिटाईज होईल काय माहिती, कधी व्ह्यूज येईल, कधी तो क्षण येईल ज्या दिवशी माझी व्हिडिओ व्हायरल जाईल आणि मला खूप जास्त आनंद होईल. सो असं आमचं बोलणं चालू होतं. मला तर माहिती नाही, पण त्या ताई म्हटल्या आहेत की बाबा नक्की जातील व्हिडिओज व्हायरल आणि नक्की चॅनल मॉनिटाईज होईल. बघू, देवाच्या भरोश्यावर आहे सगळं. असो, चला, मेहनत तर मी करतेच आहे. सोबतच चिकन सुद्धा मॅरिनेट करून झालेलं आहे. इथे पहा, मस्त असं सगळं चिकनला सगळे मसाले आणि दही वगैरे लावून झालेलं. मीठ ह्याच्यामध्ये टाकलं नव्हतं, मीठ नंतरून टाकणार होते. आणि हो, ह्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, पुदिना आणि कोथिंबीर यांची पेस्ट सुद्धा टाकली होती. मस्त चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आमच्या छान छान गप्पा सुद्धा चालू
चालूच आहेत. मुलांचं काय, मुलांचं वेगळंच चालू होतं. ते सगळेजण एकत्र कार्टून टीव्हीला बघत होते, कोणी गप्पा मारत होतं, कोणी खेळत होतं किंवा काय. मुलांकडे आमचं काहीच लक्ष नव्हतं. मस्त एन्जॉय करत होते ते सुद्धा सगळे. आणि इथे पहा चूल सुद्धा पेटवली. फक्त हीच एक होती जी आमच्या सोबत होती, वेदू. बाकी काहीच नाही, बाकी सगळे मुलं आपापल्यामध्येच गुंग होते. सो चला, मस्त अशी चूल सुद्धा पेटलेली आहे. कांदा टोमॅटो चिरून झालेला आहे आणि कोशिंबीरची सुद्धा सगळ्यात महत्वाची म्हणजे कोशिंबीरची पण तयारी झाली होती. पाणी गरम करायला ठेवलं, तांदूळ शिजवून घेतला, मस्त असा भात शिजतोय तोपर्यंत तिथल्या आजूबाजूच्या शेजारच्या ताई वगैरे आल्या, त्यांच्यासोबत पण छान गप्पा रंगल्या होत्या. आणि पहा बोलता बोलता बघा आमच्या इतक्या गप्पा रंगल्यात आणि लाईट सुद्धा गेली. थँकफुली आम्ही बाहेर होतो म्हणून खूप छान वाटत होतं. आणि लाईट बाहेरची आली पण घरातली नाही आली. चंद्र तर किती सुंदर दिसतोय ना झाडांमधून, मला तर खूप आवडलं. आणि हे पहा कोथिंबीर निवडायची राहिली आणि ते भात आमचा ऑलमोस्ट शिजत आलेला आहे. सो 2 मिनिटासाठी आम्ही घरात गेलो सगळेजण आणि भात पहा इथे पटकन 2 मिनिटातच पाणी सगळं ऑब्झर्व झालं. आणि इतकी आमची धावपळ झाली की काय सांगू तुम्हाला. म्हणजे टोप काढू, त्यातला भात काढू का पाणी काढू, असं म्हणजे इतकं कन्फ्युजन झालं होतं ना. सो चला फायनली जसं असेल तसं असेल, पण आम्ही म्हटलं चला आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करतोय ना की नक्कीच बिर्याणी बेस्ट आणि बेस्टच होणार. सो आम्ही सगळ्यांनी मिळून इथे भातातलं पाणी काढलं आणि भात आमचा तसा जास्त म्हणजे कुक झाला होता, पण बिर्याणी 1 नंबर झाली होती खरंच सांगते. आणि इथे पहा भातात सगळं काढून घेतलं. पाणी काय झालं, आम्ही गडबडीमध्ये इतक्या होतो ना की त्या टोपातच काढत होतो, त्यामुळे ते पाणी त्याच्यात जास्त ऑब्झर्व झालं. पण असो काहीच प्रॉब्लेम आला नाही आम्हाला. आता फक्त वाट पाहत होतो ती चिकन शिजण्याची. सो इथे पहा चिकन टाकून घेतलेलं आहे. मस्त असं चिकन मॅरिनेट झालं होतं आणि त्याची टेस्ट वेगळ्याच लेवलची लागणार आहे आम्हाला माहिती आहे. इथे पहा अबूचं खेळणं चालू होतं, बर्फीचं तिला समजवणं चालू होतं. आणि इथे पहा मस्त असे चुलीवरती तर्रीदार चिकन तयार झाले. तोंडाला तुमच्याही पाणी सुटलं ना, मग काय तर चला इथे कोशिंबीरची तयारी करून घेतोय. कांदा मस्त असा लाल फ्राय झालेला होता. आता हा कांदा चिकनमध्ये टाकायसाठी मी बाहेर घेऊन आले. कोथिंबीर सुद्धा टाकली, मीठ टाकलंय ह्या स्टेजला चिकनमध्ये आणि मस्त अशी दमदार बिर्याणी आमची रेडी होणार आहे. आता साधारण 9 वाजत आलेत आणि मुलांना सुद्धा भूक लागली होती. इथून पुढे मुलांना थोडं मॅनेज करायला आम्हाला कठीण जात होतं, पण तरी सुद्धा मुलांना एकदा काय मोबाईल टीव्ही असेल तर काहीच टेन्शन नसतं, त्यांना भूक नाही लागत, तहान नाही लागत. फायनली आता इथे लेअरिंग करायला सुरुवात केलेली आहे. पहिली लेअर झाली होती, मी नेमकी पाणी आणायला गेली तेवढ्यातच ही लेअर देऊन झाली होती. मस्त अशी खालून चिकनची लेअर, त्यानंतर राईस टाकला, त्याच्यानंतर हा कांदा आणि ताईंनी त्या लिंबू सुद्धा पिळला होता, त्या म्हणे की खूप छान टेस्ट येते. सो चला मस्त अशी बिर्याणी आमची रेडी होते. मुलांनाही खूप भूक लागली होती आणि आमच्या तर काही गप्पाच संपत नव्हत्या. किती काही झालं तरी असं वाटत होतं रात्रभर गप्पा माराव्यात आणि सकाळी सुद्धा लवकर उठून गप्पाच मारत बसाव्यात की काय, असं झालं होतं. खूप दिवसांनी भेटल्यावरती असंच असतं ना. चला इथे बिर्याणी मस्त अशी दम द्यायला परत एकदा आम्ही चुलीवर ठेवली आणि इथे कोशिंबीर सुद्धा तयार आहे. आणि जरा वेगळ्या पद्धतीने आम्ही बिर्याणीला दम दिलाय. पाहायचंय का तुम्हाला कसा दिला? पटकन शिजव म्हणा आमची बिर्याणी. ये आता ये इथे येऊन बस, आमची रागाची मैना. फायनली आमच्या वेदूच्या दम दिल्यामुळे ही दम बिर्याणी तयार झालेली आहे. मस्त अशी पंगत सजली होती, सगळ्यांना खूप जास्त भूक लागली होती. बिर्याणी टेस्टला तर 1 नंबर झाली होती. थोडी स्पायसी झाली होती, पण नंतर व्हाईट राईस थोडासा मुलांना ठेवला होता, तो दिला त्यांना आणि खूप छान असं मस्त अशी इव्हनिंग आम्ही एन्जॉय केलेली आहे. कोशिंबीर आणि बिर्याणी, हा एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये ना मला प्लेट्स म्हणजे बिर्याणीचा असा समोरून लुक तुम्हाला दाखवायची राहूनच गेली. पण असो आम्ही सगळे भुकेले इतके होतो की बापरे, सगळे तुटून पडलं होतं. मस्त असे एन्जॉय केले आजची संध्याकाळ. इथे पहा विराज मोबाईल बघत होता आणि त्यामुळे अगस्त्याचं लक्ष सुद्धा मोबाईलमध्ये होतं. मग काय, मी विराजचा मोबाईल घेतला आणि त्याला सुद्धा बिर्याणीमध्ये एन्जॉय करायला सांगितलं. छान सगळे जेवत असताना मध्येच उठून मी इथे हा व्हिडिओ आणि हा फोटो कॅप्चर केला. सगळं पटापट आवरून घेतलं आणि पुन्हा एकदा चुलीसमोर बसून आम्ही आमच्या गप्पा मारायला सुरुवात केली. खूप छान वाटला आजचा दिवस, तर खूप एन्जॉय केला. तुम्हाला आजची ही संध्याकाळ आवडली का? वेदू बाय बाय कर. वेदू बाय हाताचे हॅलो बाय. वेदूच्या बाय बाय सोबत आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.